आता 9 वाजले यायले मी ग्राउंड सांगू तर हसू राहिले माझ्यावर घरचे. 9 वाजता ग्राउंडवर कोण राहीन? कोणीच नाही, मी एकटाच आहे, सगळेजण चालले गेले. तुम्हाला सांगितलं ना आता विदर्भात कुठे सोलेच सोले आहे. बापा बापा, इथं नाही जमत, लय जागा सोडा लागू राहिली इथं. हो गई अपनी कजोरी रेडी. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या माझ्या नव्या व्लॉगमध्ये. याच कारणानं मी सकाळी उठायचा विचार करत नाही, कारण की सकाळी उठणं होत नाही 8 शिवाय किंवा 9 शिवाय. पण हे चांगलं नाही आहे, पण शेवटी तो काय उपाय नाही आहे काही. मी हारलो आहे या गोष्टीला, आणि माझ्यासारखे असे भरपूर लोक असन का जे या गोष्टीला हारल्या. किती वेळ म्हणजे सकाळी रोज म्हणतो आपण का उठलं पाहिजे, पण उठणं काही होत नाही. 8 शिवाय तरी उठत नाही. खूप जण असे असन. आणि तुम्ही मला हे सांगा की कोण कोण असं आहे जो विचार करते रोज की आपण आता उद्या सकाळी उठायचं, पण त्याच्याकडून काही उठणं होत नाही सकाळी. कमेंट करा नक्की. चहा घेऊ आता आपण. आता 9 वाजले यायले मी ग्राउंड सांगू तर हसू राहिले माझ्यावर घरचे. पण जा लागते भाऊ. तुम्हाला काय माहीत आहे, तुम्हाला नाही समजत या गोष्टी. ज्याचं वजन वाढलं त्यालाच समजते फक्त. नाही खरंच चाललो. हो, ते भरण्याचं पाणी ठेव गरम. आता आईले डायलॉग माहीत झाले मी काय बोलणार आहे तर. नमस्कार, मी ग्राउंडवर चाललो म्हणते. समजलं तुम्हाला मी कुठं चाललो आता. बरं असं काही आहे का 8लेच उठलं पाहिजे, 6लेच उठलं पाहिजे? बा म्हणते लवकर उठा लागते. फक्त व्यायाम महत्वाचा आहे. किती वाजता जा. हा बस चला मग आता. आलो आहे मी सध्या ग्राउंडवर कोणीच नाही. 9 वाजता ग्राउंडवर कोण राहीन? कोणीच नाही, मी एकटाच आहे, सगळेजण चालले गेले. पण आज आवश्यक होतं येणं, कारण की आज भलेही मी 9 वाजता उठलो, सकाळी उठलो नाही 8 वाजता 7 वाजता, पण आज येणं आवश्यक होतं. कारण की काल अलार्म लावला होता 8चा, पण उठणं झालं नाही म्हणून मी 9ले उठलो. ग्राउंडवर 9:30 वाजता आलो. पण उठणं आवश्यक आहे. मी जर आत्ता उठलो नसतो किंवा मी जर आता ग्राउंडवर आलो नसतो तर उद्याही आलो नसतो. म्हणून आत्ता ग्राउंडवर येणं लय आवश्यक होतं, म्हणून मी ग्राउंडवर आलो. म्हणजे आज जरी 9ले उठलो, 9:30ला ग्राउंडवर आलो, तर उद्या कमीत कमी 8 वाजता उठून 8:30ला तर ग्राउंडवर येईन. बस या कारणानं मी आज ग्राउंडवर आलो आहे. भले आज ऊन आहे, त्रास होईन. मी टोपी आणली आहे सोबत. आता टोपी घालून धावू मस्त. ठीक आहे, चला. आत्ता पोराचा फोन आला. त्याचं म्हणणं पडलं का दादा साईडवर या. मी इथून व्हिडिओ कॉलवर सांगण्याचा प्रयत्न केला, त्याला समजलं. पण त्याचं म्हणणं पडलं का दादा तुम्हीच येऊन जा, एकदा आपण कन्फर्म करून घेऊ. एक साईट चालू करायची होती आज. तुम्हाला म्हटलं ना मी, व्यायाम करता करता जा लागू राहिलं. आता अर्धा व्यायाम राहिला. मी पोरांना व्हिडिओ कॉलवर समजून सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांना समजलं. पण आता माझं मन काही मानू नाही राहिलं. आता मला जाच लागते साईडवर. एकदा पाहून घेतो काय कसं करायचं. तर जवळच्या माणसाची साईड आहे, जो आपला तृषाला आहे त्याच्या जवळची साईड आहे. तर एकदा जातो, पाहून घेतो. थोडंसं डिफिकल्ट काम आहे तिथं. डिफिकल्ट म्हणजे असं का टावरवर साईड करायची सोलरची का स्लॅबवर करायची, त्याला 1-2 वर्षात बांधकाम करायचं आहे. तर स्लॅबवर जर केली तर त्याला 2-3 वर्षात काढून टाका लागेल बांधकामासाठी. म्हणून मी विचार करत आहे का टावरवर करायचं. तर त्यासाठी आता चाललो मी. पोराले समजून सांगतो आणि मग आपण घरी जाऊ. आलो मी आता सध्या साईडवर. हे आहे ते साईड. हे आहे टावर. एक तर इथं लावायचा आहे सोलर, नाही तर या कॉर्नरला लावायचा आहे. आता पाहू कोणत्या ठिकाणी बरोबर होते तर. हा बापा, इथं नाही जमत, लय जागा सोडा लागू राहिली इथं. आत्ता खाली जाऊन मी थोडा वेळ, अर्धा तास झाला फक्त खाली जाऊन गोष्टी केल्या. तेवढ्या वेळात त्यांना 3 लेग उभे केले. पहा
आणि एकटाच साईड उभी करताय हा एक लेग, हा दुसरा, हा तिसरा. निघालो आता मी साईडवरून, आता चाललो घरी. म्हणजे आज पहा ग्राउंडवर जावं लागलं, ग्राउंडवरून डायरेक्ट साईडवर, आता साईडवरून घरी. आता आंघोळ करणे आहे, जेवण करणे आहे. आता वाजले सध्या 1:30 आणि त्याच्यानंतर दुकानसाठी आपल्या चेअर घ्यायच्या आहे आणि त्याच्यानंतर तो पोछा घ्यायचा आहे मॉब. ते ऑर्डर करायचं, एक तर ऑनलाईन करू नाहीतर मग कोणत्या तरी शॉपमधून विकत घेऊ. आलो मी आत्ता घरी. माझा एक विचार चालू आहे का आपल्या वर जे आहे स्लॅबवर एक टेरेस गार्डन करायचं किंवा कमीत कमी एखादा झुला तरी लावायचा आहे. म्हणजे बंगडी, म्हणजे एकतर या भागात नाहीतर मग या सोलरच्या खाली. पाहू आता कुठं लावा वाटते तर. पण थोडंसं करायचंच आहे इथं, थोडं नेट वगैरे लावा लागन वर, त्याच्यानंतर करता येईन हे. आता होतो फ्रेश मी थोड्या वेळात. आता झाली माझी आंघोळ. आता मी करतो जेवण. घरचे सगळेच जण झोपले. आज सकाळी सकाळी ग्राउंडवर जाऊन बढिया वाटलं. सकाळी सकाळी नाही म्हणा, मी गेलो 9 वाजता. पण टाईम वाचते यार सकाळी जर गेलं ना, म्हणजे रात्रीचं टेन्शन राहत नाही का बा साईड सोडून यावं लागन किंवा कुठं कामावर असलं आपण कोणत्या साईडवर असलं ते यावं लागन परत, किंवा कोणतंही काम राहू शकते, काहीच सांगता येत नाही. तिथून वापस यावं लागन, हे टेन्शन नाही राहत जर समजा सकाळी ग्राउंड चालू केलं तर. आपल्याला साईडवर नाही का थोडंसं सामान न्यायचं, इन्व्हर्टर वगैरे. इन्व्हर्टर राहिला आहे तर ते सामान घेऊन जाऊ. हॅलो, काय काय न्यायचं आहे, काय काय आणायचं आहे? इन्व्हर्टर, आणखी काय? AC/DC. ओके ठीक आहे. आणि मी काय म्हणतो, हां, AC केबल 50 फुटाना. हे बघ गाडीमध्ये आता इन्व्हर्टर टाकलं, वायर टाकला आणि हे आपलं बोर्ड टाकलं. आता हे सामान पोरायला नेऊन द्यायचं आहे, मग मार्केटमध्ये जाऊ आपण खुर्च्या वगैरे घ्यायसाठी. आता आलो मी पुन्हा साईडवर. यांना आता इन्व्हर्टर देऊन देऊ, थोडंसं सामान आहे आणलं ते देऊन देऊ. आत्ता निघालो मी साईडवरून. आता वाजले सायंकाळचे 6:15. असं असते, म्हणून सायंकाळचं ग्राउंड थोडंसं अडचणीचं आहे माझ्यासाठी. म्हणून असं वाटतं सकाळी उठणं चांगलं राहील. पण आता उद्या पाहू उठतो का नाही तर मी सकाळी. म्हणजे आता जर मी चाललो तर आता दुकानसाठी चेअर घ्यायचे आहे, त्याच्यानंतर एक मॉब घ्यायचा आहे, पोछा. घरी जाऊन एडिटिंग करायची आहे, असं आहे. चला जाऊ आता मार्केटमध्ये. कोणत्या कंपनीचे? आत्ता आलो मी चेअर घ्यायसाठी, पण चेअर कोणती घ्यायची समजून नाही राहिलं. खुर्च्या घेणं झालं आत्ता. आता चप्पल घेऊ आपण, कारण की खूप दिवस झाले चप्पलच नाही माझ्याकडे चांगलीवाली आहे, पण ते बेकार झाली. आता घेतली मी सँडल, बघा कशी दिसते सांगा. ही घेतली आहे. आता आलो मी माझ्या शॉपमध्ये. आणि हे आहे आपलं शॉप. चला आता निघतो दुकानामधून. आता जातो घरी. घरी मस्त कचोरी बनवणं चालू आहे. तुम्हाला सांगितलं ना आता विदर्भात कुठे सोलेच सोले आहे. सोले म्हणजे काय, जे आपल्या तुरीच्या शेंगा आहे ना त्याचे दाणे, त्याला विदर्भात सोले म्हणते. आलो मी आत्ता घरी. आता घरी बढियापैकी आईनं आणि देवश्रीनं तुरीच्या शेंगाच्या कचोऱ्या बनवल्या, 1 नंबर. चला आता खाऊन पाहू. आता तुम्हाला देवश्री कचोरी बनवून दाखवणार आहे. पहा, दही कचोरी. चटणी झाली आपली, आता ग्रीन चटणी झाली. आता दही जास्त टाक माझ्या ह्याच्यात. भरपूर टाक, वरून सांडलं पाहिजे असं बढिया. हा, थोडीशी इमली, टोमॅटो केचप, हा टोमॅटो केचप,
थोड़ा सा कांदा और अपना शेव, हो गई अपनी कचौरी रेडी। तर मंडळी, आजचा दिवस माझा खूप मस्त गेला. मेन म्हणजे जे आपल्याला साईट चालू करायची होती ती मी साईट चालू केली. ती कंप्लीट होता होता थोडीशी राहिली. उद्या 1-2 तासाचं काम राहिलं, ते काम झालं आपलं. त्याच्यानंतर मी महत्त्वाचं म्हणजे आज सकाळी उठलो, सकाळी ग्राउंडवर गेलो, व्यायाम केला. त्याच्यानंतर खूप दिवस झाले की ऑफिसमध्ये चेअर नव्हत्या, त्या चेअर आणल्या मी आज. म्हणजे आपले सगळे कामं झाले बरोबर. आता महत्त्वाचा टास्क हा आहे का उद्या बरोबर मी सकाळी उठलो पाहिजे आणि उद्या ग्राउंड करतो की नाही हे महत्त्वाचं आहे. तर माझा आजचा व्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत माझा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि माझं चॅनल ज्याचं नाव आहे प्रणित लाईफ लेन्स, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, नक्की. तर बाय बाय, गुड नाईट.